कोणाकोणाला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो. ही स्पेशल रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. एकदम साधी, सोपी आणि सरळ, झटपट होणारी, पटकन. जास्त भांडी पण नाही लागणार, भांडी घासायचं पण टेन्शन नाही. फक्त कुकर पाहिजे आपल्याला. काय करायचं, आलं लसूण पेस्ट करून ठेवायची, नाही तर तुम्ही विकतचं पॅकेट पण आणू शकता. कुकर घ्यायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं, कांदा टाकायचा. आता आम्ही असा कसा पण कांदा चिरला आहे, तुम्ही व्यवस्थित बारीक चिरा, मोठा चिरा, काही फरक पडत नाही. कांदा चिरायचा, टाकायचा, मस्त परतून घ्यायचं. कांदा परतला की टमॅटो परतून घ्यायचं. टमॅटो त्यात थोडंसं विरघळलं की आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची, त्यामुळे चव येते. आणि ह्याच्यात जास्त मसाले बिसाले आपण काही वापरणार नाही आहे. साधी सरळ सोपी करणार आहे. आणि कोणाकोणाला पावभाजी आवडती त्यांनी कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर काय करायचं, जेवढ्या असतील तेवढ्या भाज्या घ्यायच्या, स्वच्छ धुवायच्या, मगच टाकायचं. धुवायला विसरायचं नाही. किती पण गडबड होऊ दे, आळशीपणा येऊ दे, सगळ्या भाज्या स्वच्छ धुवायच्या, मगच टाकायच्या. मी त्यामध्ये काय टाकलेलं, बटाटा, फ्लॉवर आणि बीट. माझ्याकडं काय सिमला मिरची वगैरे नव्हती. त्यानंतर काय टाकायचं, पावभाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट, हळद, मीठ आणि आपली काळी चटणी म्हणजेच काळा मसाला, तो टाकून घ्यायचा. चांगला परतायचं. असला वास सुटतो घरभर आणि असलं टेम्पटिंग दिसतंय ना, ते तोंडाला पाणी येतं चक्क बघून. आणि ही जर तुम्ही रेसिपी ट्राय केली, ह्यानंतर तुम्ही पावभाजी अशीच बनवणार, ही गॅरंटी मी देते. त्यानंतर ते चांगलं परतून घ्यायचा. मसाला लागला पाहिजे प्रत्येक भाज्यांना. आणि त्यानंतर उकळलेलं पाणी टाकायचं आणि चांगली उकळी काढायची. त्याशिवाय झाकण लावायचं नाही कुकरचं. उकळी काढायची चांगली, आणि चांगली खळखळून उकळी आल्यानंतर काय करायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि घरातली सगळी कामं करून घ्यायची. कामं होईपर्यंत 3-4 शिट्ट्या होतात, कुकर गार होतं आहे. तोपर्यंत सगळी कामं आवरून बिवरून घ्यायची, भांडी भिंडी सगळं आवरून घ्यायचं. नंतर आपल्याला पावभाजीवर ताव मारायचे. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार करून घेतला. नंतर काय करायचं, स्मॅश करून टाकायची सगळी भाजी. लवकर होते शिजल्यामुळं, पट पट पट. आणि नंतर तुम्ही त्याला फोडणी पण देऊ शकता. आणि फोडणी दिल्यानंतर मग एकदा चांगली उकळी काढायची. मग त्यात तुम्ही बटर टाकू शकता, किंवा तुम्हाला जर अजून एक तिखट मिठाची फोडणी द्यायची असली तर देऊ शकता. पण मला इथं काही गरज वाटत नव्हती. मी फक्त इथं बटर टाकलेलं आणि वरून कोथिंबीर. असली टेम्पटिंग दिसत होती ही पावभाजी. ह्याला कलर पण एवढा भारी आलेला. आता तो व्हिडिओ दिसत नाही, पण रिअलमध्ये बिटामुळं एवढा परफेक्ट कलर आलेला. आणि आम्ही ह्याच्यावर पाव